सर्वांना नमस्कार. मी आज बनवणार आहे माटाची भाजी. रानभाज्यामध्ये असे काही प्रकार आहेत. काठाची वेगळीच, माठाची वेगळीच आणि तांदूळ कुंजराची वेगळीच. तांदूळचा वेगळाच, कुंजीर वेगळाच, असे हे 4 प्रकार रानभाज्यामध्ये महत्त्वाचे आहेत. त्याच्यापैकी मी आज माटाची भाजी बनवते आणि ती भाजी माझ्या घराच्या गच्चीवर आली होती. खूप माती टाकून आम्ही वेगवेगळे भाज्या वगैरे लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच ही भाजी येते नेहमी. तशीच आत्ता पण आलेली आहे. मी काढून आणली आणि ती आत्ता मी साफ करून ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे बघा, ही आहे माटाची भाजी. आता ह्या माटाच्या भाजीला तुरा येतो, म्हणजे बी येते, पण त्याला काटे नसतात. आणि काटाची भाजी म्हणजे त्याला मोठमोठे काटे असतात. कुंजराची भाजी म्हणजे त्याला फक्त बी येते आणि त्याचे पानं गोल असतात. आणि तांदूळची भाजी छोटे छोटे काळपट पानं असतात आणि त्याला भरपूर असं बी येते. असे हे 4 भाज्याचे प्रकार आहेत आणि त्यापैकी हे माटाची भाजी आहे. तर ही भाजी मी आता साफ करणार आहे आणि नंतर ही बनवणार आहे. ही अशी याचे मोठे मोठे देठ काढून घ्यायचे आणि पानं पण मोठे मोठे असते. त्याचे पानाचे 2 तुकडे करायचे. हे बघा, ह्याला पाण्यामध्ये शिजवायचं वगैरे नाही. ह्याला फक्त अशी साफ करून धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये खळखळ धुवायची आणि थोडं तेल टाकून फोडणी द्यायची आणि मीठ मिरचू हळद वगैरे शेंगदाण्याचं पीठ घालून 5 मिनिटं जास्तीत जास्त 5 ते 10 ठेवायची. थोडासा पाण्याचा शितोडा देऊन. पाणी जर टाकलं तर ही भाजी गाळ होते. हे बघा, ही आहे कुंजराची भाजी. हो का, हे तांदूळचा कुंजीर जे म्हणतो का आपण, हे खरं तर ह्याला तांदूळचा म्हणतात. आणि कुंजीर असतो त्याचे थोडे गोल पानं असतात आणि त्याला पण असंच बी येते. ह्याचे पाने काळपट असतात आणि त्याचे पानं थोडे हिरवे असतात. तर ह्या भाजीमध्ये ही पण झाडं आले होते, ते पण काढून आणले. पण ही भाजी जेवत असताना आपण जसं मेथीची भाजी खातोत ना, तशी जरी भाजी ही खाल्ली तर खूप टेस्टी लागते. आणि मी तर नेहमीच अशी भाजी मला सापडली किंवा शेतामध्ये गेले तिथं जरा घेऊन आले तर मी कच्ची भाजी पण ही जेवणाबरोबर खाते. बघा, हे बारीक असतो ह्याचा. तुम्ही बाजारात जरी कधी गेलो, ज्याला शेत आहे त्याला माहीत आहे, पण ज्याला शेत नाही किंवा शेत असूनही शेतामध्ये कधी गेलेले नाहीत, तर अशा लोकांनाही माहीत नसतं. शेतकऱ्याला मात्र सगळं माहीत असतं. हे बघा, ही आहे तांदूळचा. हो का, हे. आणि ह्याची भाजी म्हणजे आकडा महिन्यामध्ये झाड पुजायचं असते ना, खेड्यामध्ये पुजतात. आता शहरामध्ये ते प्रमाण कमी झाले, पण झाडाला ह्या भाजीचा मान असतो आणि निवदावर ही भाजी घालून झाडाला पूजा केली जाते. म्हणून ह्या भाजीला खूप महत्त्व आहे खेड्यामध्ये. जसं जसं काळ बदलत चाललाय तसं तसं काही गोष्टींचं महत्त्वही कमी होत चालले. आता ही भाजी सुद्धा मी थोडं बाजूला ठेवते, ही जेवणाबरोबर खायला येते. हे बघा, ही भाजी माझी आता साफ केली. त्याला मी देऊन घेणार आहे. ह्या 4 भाज्यापैकी ही कुंजराची, ह्याची तांदूळ याची भाजी खूप टेस्टी लागते. ती मी आता तुम्हाला दाखवली ना.
पानं पावसाच्या पाण्यामुळे खूप थोडे मोठे झालेत, त्याच्यामुळे मी त्याचे 2-2 भाग केलेत. आता मी गॅस पेटवलाय आणि कढई ठेवली. बघा कढईत आता तेल तापले, त्याच्यामध्ये मी टाकते मोहऱ्या फोडणीला. आणि ह्याच्यामध्ये टाकते थोडा कढीपत्ता, कारण कढीपत्त्यानं टेस्ट येते. आणि हा कढीपत्ता सुद्धा माझ्या गच्चीवर लावलेला आहे. आणि ही टाकते भाजी. तेलातच असं खालीवरी करायचं आणि थोडंसं नरम होऊ द्यायचं. आणि ह्याच्यामध्ये हळद नाही टाकायची बरं का, कारण हळद टाकली ह्याचा जो हिरवेपणा आहे, जो की दिसायला खूप सुंदर दिसतो, तर ते हिरवेपणा कमी होते. त्याच्यामुळे मी हळद नाही कधी कधी टाकत. हे बघा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते, हिरवीगार किती सुंदर भाजी दिसते बघा. हे बघा आता ही नरम झाली जरा. येस येस येस. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे, मला मिरची पण कमीच लागते बरं का. आणि ही चवीप्रमाणे मीठ. ला मिठामुळे आणि थोडं आमचंच पाणी सुटते, आणि जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं ही बारीक होते आणि पाणी सुटते जरा थोडं. बघायला आता हे सगळं आमचंच पाणी सुटलेलं आहे, आम्ही पाणी वगैरे टाकलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाण्याचं पीठ.
शेंगदाण्याचं पीठ टाकल्यामुळं त्याला चव अजूनच जास्त येते. ही भाजी करायला सोपी आणि झटपट लवकर होते, तिला वेळ लागत नाही. पण ही 12 महिने मिळत नाही. आता काहींच्या घरी याला थोडासा कांदा टाकून पण करतात, पण मी कांदा नाही टाकत, कारण अशी चव वेगळीच लागते. ती कांदा टाकला की थोडंसं कांद्यासारखीच लागते. आणि अशी बिना कांद्याची भाजी खूप टेस्टी लागते. हे बघा, भाजी तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही पण अशी भाजी करून बघा. आणि चपातीपेक्षा ही भाजी भाकरीबरोबरच चांगली लागते. इतकं सुंदर जेवण होते ह्या रानभाज्याबरोबर, खरंच. हे बघा, हे असं तुम्ही पण करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा की ही भाजी खरंच माझ्या पद्धतीने केली तर कशी लागली, आणि माझी भाजी केलेली कशी वाटली ही मला पण कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद. आणि खरंच माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या भाजी भाकर खायला.